पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय। या आंदोलनात कल्याणातील डॉक्टरांच्या आयएमएसह आयडीए, नीमा, आयुर्वेदिक व्यासपीठ, कल्याण होमिओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। तत्पूर्वी आयएमए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली। जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केलं जातं? आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिलं पाहिजे। लोकांबरोबर उभे राहणं ही गरजेचं आहे। आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाकारांसोबत पाठपुरावा करणं आवश्यक आहे। अशा प्रकारची मतेही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली। तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांना देण्यात आलंय। यावेळी आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर, निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम पोटदुखे, महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड, आयडीएचे पवन यालगी, कॅम्पाचे डॉक्टर नीरज पाल, आयएसएसचे डॉक्टर प्रकाश देशमुख, कल्याण फार्मासिस्टचे गणेश शेळके, केएचडीएफसीचे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती, ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्या ही लाक्षणिक होती। आपण आंदोलन करत आहात, म्हणजे काय करणार? 9 ऑगस्टच्या रात्री कलकत्त्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट शिकत असलेल्या मुलीवर, डॉक्टरवर अतिशय पाशवी अत्याचार झाले आणि त्यानंतर त्या घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांवर पण सरकारने खूप अन्याय अत्याचार केले आणि तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या घटनांनी अतिशय दुःखी होऊन आम्ही सगळेजण ह्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। त्यासाठी पूर्ण देशभर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यासोबत आमच्या कल्याणमध्ये होमिओपॅथिक असोसिएशन, आयुर्वेदिक असोसिएशन, डेंटल, फिजिओथेरपी सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद देऊन पूर्णपणे 100% ओपीडी सर्व्हिसेस बंद ठेवलेल्या आहेत। फक्त इमर्जन्सी काम चालू आहे, बाकी सगळे डॉक्टर्स कल्याणचे सगळे हॉस्पिटल्स बंद आहेत। अशी अपील करणार आहोत की डॉक्टरांची जी वारंवार डॉक्टरांवर हिंसाचार होतात आणि हा तर एका महिला डॉक्टरवर झालेला अतिशय निर्घृण हत्या आणि हा प्रकार आहे। त्यासाठी आम्ही सरकारला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी एक वेगळा कायदा, एक सेंट्रल लॉ अस्तित्वात आला पाहिजे की जेणेकरून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या माणसांनी 10 वेळा विचार करायला पाहिजे। त्याला कडकमध्ये कडक शिक्षा झाली पाहिजे की दुसऱ्या वेळी डॉक्टरकडे बघताना त्यांनी आदरानेच पाहिलं पाहिजे आणि डॉक्टरांचा हिंसाचार बंद झाला पाहिजे। आणि महिला डॉक्टर ज्या रात्रपाळीचे कामं करतात किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकट्या नाईट ड्युटीज करतात, अशांना सुरक्षा मिळण्यासाठी तिथे सुरक्षा पाहिजे, तिथे CCTV कॅमेराज लावलेले पाहिजेत, सिक्युरिटी गार्ड्स पाहिजेत। जशी विमानतळावर सुरक्षा असते सेफ झोन म्हणून, तसे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत, अशी सरकारकडे विनंती आहे। आणि ही जी घटना झालेली आहे आणि अशा आधी पण घटना झालेल्या आहेत त्याची निष्पक्षपणे चौकशी करून यांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा केसेस चालून त्यांना शिक्षा झाली पाहिजे। जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा तो आरोपी पुढच्या वेळी गुन्हा करताना विचार करेल की आपल्याकडे अशी शिक्षाचं प्राविधान आहे आणि आपण हा गुन्हा करावा का।